खळबळजनक आणि चर्चेचा विषय ठरलेली ही घटना कर्नाटकातील एका फॅमिली कोर्टाबाहेर घडली असून घटनेने कायदेशीर प्रक्रियेतील एक वेगळाच पैलू समोर आणला आहे. न्यायालयाबाहेर अचानक झालेल्या या हाय व्होल्टेज ड्रामामुळे काही काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटस्फोटाचा निर्णय झाल्यानंतर पत्नीने थेट पतीवर हात उचलल्याचे दृश्य सर्वांसमोर आले. विशेष म्हणजे पत्नी पतीला जोरदार थप्पडा मारत असताना पती मात्र शांतपणे हसत होता आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. हे दृश्य अनेकांना धक्का देणारे ठरले. या मारहाणीमागील कारण ऐकून अनेक जण अचंबित झाले. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान पत्नीने पोटगी म्हणजेच अलिमनीच्या स्वरूपात 6 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र घटस्फोटाचा निर्णय होण्याआधीच पतीने आपली संपूर्ण मालमत्ता आईच्या नावावर हस्तांतरित केली होती. त्यामुळे न्यायालयाने अलिमनी देण्यास नकार दिला आणि पत्नीच्या हातात एकही रुपया पडला नाही. याच कारणामुळे पत्नीचा संताप अनावर झाला आणि तो संताप तिने थेट पतीवर काढला. या घटनेमुळे एकीकडे कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या मालमत्ता हस्तांतरणावर चर्चा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे भावनिक संतापातून घडलेल्या हिंसाचारावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. फॅमिली कोर्टाबाहेर घडलेल्या या घटनेने हे स्पष्ट केले आहे की घटस्फोट हा केवळ कायदेशीर प्रक्रियाच नसून त्यामागे तीव्र भावनिक संघर्षही दडलेले असतात. या संपूर्ण प्रकरणामुळे अलिमनी, मालमत्ता आणि न्यायव्यवस्थेतील पळवाटा यावर पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेला उधाण आले आहे.